येस, तुम्ही बरोबर वाचलं. जवळपास 8 ते 9 वर्षांपासून मनात साचून राहिलेली भीती फक्त 7 ते 8 दिवसात गायब झाली. विश्वास बसत नाही ना? परंतु ही ऍक्च्युअल केस स्टडी आहे. ही जी गर्दीची भीती होती, ही गर्दीची भीती त्या व्यक्तीच्या मनामध्ये कुठून निर्माण झाली ह्याचं मूळ कारण शोधलं गेलं आणि त्या कारणावरती काम केलं गेलं. आता हे कारण काय होतं ते मी तुम्हाला सांगतो, मग तुम्हाला विश्वास बसेल की खरंच 7 ते 8 दिवसामध्ये ती भीती निघून जाऊ शकते किंवा निघून गेली असेल. ती व्यक्ती काही वर्षांपूर्वी राजकारणामध्ये थोडीशी गेली होती आणि त्यावेळी एक सभा भरली होती आणि त्या सभेमध्ये त्या व्यक्तीला अचानकपणे बोलण्यासाठी तिचं नाव अनाऊन्स केलं गेलं. जसं त्या व्यक्तीचं स्टेजवरती नाव अनाऊन्स केलं, त्या व्यक्तीच्या पोटात गोळा आला आणि तिथून भीती निर्माण झाली होती. आणि ती भीती एवढी वर्ष झाली ती व्यक्ती कॅरी करत होती. आपल्या यशस्वी काउन्सिलिंग सेंटरच्या काउन्सिलिंग मार्फत फरक पडलेली खूप सारी लोक आहेत. त्यातले काही लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती त्यांच्याकडून देखील ऐकले असतील. परंतु बरीचशी अशी माणसं असतात की ज्यांना स्वतःची आयडेंटिटी रिव्हील करायची नसते. तर त्या केस स्टडीज मी त्यांच्यातर्फे मी माझ्या भाषेतून सांगत आहे. आता जे मी तुम्हाला केस स्टडी सांगणार आहे साधारणतः 3-3.5 वर्षापूर्वीची आहे. ही व्यक्ती सुरुवातीला माहीम धारावी या ठिकाणी होती, आता ते दिव्याला राहायला गेले. इथे 8-9 वर्षापूर्वी खूप मोठा ट्विस्ट येतो. तो म्हणजे त्या व्यक्तीचा जॉब होता दादरला आणि ते राहायला आता दिव्याला गेले होते. कारण गर्दीची भीती एवढी तिच्या मनामध्ये जमली होती. ट्रेनची गर्दी तर सोडा, असा घोळका जरी बघितला तरी सुद्धा त्या व्यक्तीला भीती वाटायची. आणि त्या भीतीमुळे त्या व्यक्तीने दादरचा जॉब सोडला आणि स्वतः शेअर मार्केट ट्रेडिंग करायला लागले घरी बसून. जोडधंदा म्हणून एक सोबतच कपड्याचा व्यवसाय सुरू केला. परंतु ते 7 ते 8 वर्षामध्ये घरी करत असल्यामुळे तेवढासा इम्पॅक्ट नाही मिळाला, तेवढासा बिझनेस नाही झाला. त्यामुळे बऱ्याचसा लॉस मध्ये गेला. त्याच्यानंतर जो बिझनेस चालू केला होता तो बिझनेस सुद्धा लॉस मध्ये गेला. आणि ह्या सगळ्याचा परिणाम होल लाईफ वरती. ती व्यक्ती मला आधीपासून ओळखत होती, त्यामुळे जस्ट विषय निघाला. जेव्हा मी काउन्सिलिंग चालू केलं होतं तेव्हा जस्ट विषय निघाला की असा असा प्रॉब्लेम आहे माझा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो का? तर मी तर म्हटलं हे तर एका काउन्सिलिंगचं काम आहे. परंतु त्या व्यक्तीला विश्वास बसत नव्हता. त्यांनी काउन्सिलिंग घेतली. ती काउन्सिलिंग झाल्यानंतर तेव्हा माझं ऑफिस सुद्धा नव्हतं, ती काउन्सिलिंग त्याच्या घरी झाली. ती फक्त एक काउन्सिलिंग झाली. 4 ते 5 दिवसांमध्ये त्या व्यक्तीची भीती बऱ्यापैकी निघून गेली आणि 8व्या दिवशी त्या व्यक्तीने ऑफिस जॉईन केलं आणि ते देखील कुठे? दादरला. आता एवढ्या वर्षांपासूनची जी भीती मनामध्ये राहिलेली होती ती फक्त किती दिवसात गेली? 7 ते 8 दिवसामध्ये बऱ्यापैकी गेली. तसंच बऱ्याच लोकांच्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टींची भीती निर्माण झालेली असते, खूप साऱ्या गोष्टींची भीती साचून राहिलेली असते. मग ती भीती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. जसं की अपयशाची भीती असेल, फेल होण्याची भीती असेल, आजारी पडण्याची भीती असेल, मरणाची भीती असेल, असा कुठला भीतीदायक प्रसंग घडून गेलेला असेल तो माईमधून जात नसेल, स्टेजवरती बोलण्याची भीती असेल. अशा बऱ्याचशा गोष्टींची भीती मनात घेऊन, हृदयात घेऊन आपण जगत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींची भीती सहज काढून टाकता येते. अनुभव घ्यायचा असेल तर नक्की संपर्क साधू शकता. धन्यवाद.